पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में आज मैं। जय श्रीराम. सकाळी सकाळी तुमचा भाऊ निघाला होता सटाणा येताच हर्षल भाऊ आले नाही का चांदवडवरनं. दुपारी दोन्ही कुणाला आपल्याला खरबूज घेऊन आले ते खायला. याचं काहीतरी वेगळंच चालू होतं. याला जेव्हा माहिती पडलं कॅमेरा चालूमध्ये पळून गेला. किशोरची वाट बघत होतो कारण की आपल्याला जायचं होतं जिमला. तुमचा भाऊ पोचला होता जिमला. आज आपण बॅकचा वर्कआउट घेणार होतो. प्रॉपर वॉर्मअप करून घेतला आणि सुरुवात केली आपल्या वर्कआउटला. पहिली एक्झरसाइज आपण घेतली बेंड ओव्हर रो. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. पुढचं वर्कआउट आपण घेतलं होतं क्लोज ग्रिप रोईंग. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर आपण याचा एक ड्रॉप सेट घेतला होता. माझ्या इतकं वजन आहे तर मला पुढे ओढेलच ना ते. सेटच्या मध्ये असंच काहीतरी चालू राहतं आमचं. नंतर आपण अप्पर ट्रॅपसाठी घेतलं होतं बार्बर चक. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी जेवढे पॉसिबल होतील. फक्त होल्डवर फोकस करा, प्रॉपर ट्रॅप फील होतो. चेतनने काहीतरी जुगाड केलं होतं, त्याला बी आपला पाय लागून गेला. म्हटलं करतो नीट करतो. भारी मिस्टेक हो गया सर. पुढचा सेट आपण घेतला होता फेस पुल. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. पुढचं वर्कआउट आपण घेतलं होतं सिंगल आर्म डंबल रोईंग. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. बॅकचं वर्कआउट संपून निघालो होतं घराकडे. जिम झाल्यानंतर काकांकडनं शेंगदाणे घेतलं नाही म्हणजे काही मजाच नाही. शेंगदाणे खाऊन निघालो होतं घराकडे. जय श्रीराम.